टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं आपण प्रथमतः या कार्यक्रमात स्वागत करूया. चला, आणि सर्वांना विनंती आहे डायरेक्ट स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय तुम्ही खुर्च्यांवर. चला, धन्यवाद. कार्यक्रमाचे आयोजक त्यामुळं त्यांना काही न सांगता कोमलताई पवार ह्या लाभलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की या छोट्याशा सभेचं त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. अनुमोदन. जी आत्ताच भुजबळ सरांनी अध्यक्षपदाची सर्वांच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षांनी त्यांचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. त्यांच्या परवानगीने आपण आता पुढील कार्यक्रमाचं हे करूया, रूपरेषा ठरवूया. आता आजचा कार्यक्रम धन्यवाद. अतिशय वेळेवर शाळेत येणं आणि वेळेवर जाणं हा कटाक्ष पाळलेला आहे. यांचाही या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे आणि विविध उपक्रमांचं वातावरण त्यांनी या 2 वर्षात निर्माण केलं. खूप चांगल्या पद्धतीची सेवा त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जवळ हा, अरे वा, आवाज नाही. ओके तसं थांबा. मी आता 3री शिकतो. आमच्या मॅडम खूपच चांगले शिकवतात. आमचे मॅडम तेवढे हसतात तेवढेच आम्हाला लाड करतात. आमचे मॅडम आम्हाला खाऊ देतात. एवढे मी भाषण संपवतो. जय हिंद. ते सर आम्हाला जेवढे वाटतात तेवढे लाड करतात. आम्हाला ते जाताना आम्हाला खूप दुःख वाटतं. आज सर्व शिक्षक ह्या शाळेतून बदलून जात आहे. ते ही शाळा सोडून जाणार आहेत. त्यामुळे आम्हाला खूप दुःख वाटत आहे. आम्हाला इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत जाधव सर शिकवत होते. आम्हाला ते जाताना खूप वाईट वाटत आहे. कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नाही, मी आज तुम्हाला प्रत्येक सरांबरोबर काही बोलत शब्द सांगणार आहे. आमचे सर खूपच छान आहेत. आमचे सर नाही, प्रत्येक सर खूपच छान आहेत. जाधव सर, मॅडम, वैद्य सर, शिंदे सर, नवले सर हे खूपच छान शिकवतात. फोडगन सर हे आज आले नाही, त्यांना पण माझे खूप धन्यवाद. मी इयत्ता 7वी शिकते. आम्हाला 1ली पासून 5वी पर्यंत म्हणून मी माझे भाषण संपवते. त्यांना धन्यवाद दिले. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आमचा तुम्ही निरोप देताय तुम्ही आम्हाला, बरोबर ना. यापूर्वी आम्ही तुम्हाला निरोप द्यायचं म्हणजे कसं आहे, 7वीतले विद्यार्थी 8वीत गेलो, आम्ही तुम्हाला निरोप द्यायचं का तर तुम्ही पुढच्या 8वीत म्हणजे कुठेतरी बाहेर जाता शिकायला, नाही का. त्याचप्रमाणे आम्ही आता आपली ही शाळा सोडून आम्ही काय करतोय, दुसऱ्या शाळेमध्ये शिकवण्याकरता जाणार आहोत. म्हणजे उद्यापासून आम्ही तुम्हाला शिकवण्याकरता उपलब्ध नाहीत. तुम्हाला शिकवण्याकरता दुसरे शिक्षक येणार आहेत. म्हणजे आम्ही गेलो म्हणजे इथं कोणी येणार नाही असं नाही. अतिशय चांगले गुणवंत शिक्षक या शाळेला लाभलेले आहेत. आम्हाला कोण आहे ते माहीत आहे आणि खरंच तुमचं असं भाग्य आहे की तुम्हाला खूप चांगले शिक्षक या ठिकाणी येतात. शिर्के सर आहेत, अजून आपले पावले. तरी कोणी या शाळेतून जाण्याचा प्रयत्न करू नका का आम्हाला आता आमचे शिक्षक गेलेत, आमचे मॅडम गेलेत आणि आम्ही आता दुसऱ्या शाळेत जातो असं कोणी म्हणायचं कारण नाही. का खूप चांगले शिक्षक तुम्हाला मिळाले या शाळेमध्ये. मी जेव्हा आलो 2019 साली त्यावेळेस या ठिकाणी लबडे सर मुख्याध्यापक होते, सन्माननीय गायकर सर होते पदवीधर शिक्षक, त्याचबरोबर गायकवाड सर, रासकर मॅडम होत्या. म्हणजे हळूहळू ते या शाळेतून बदलून गेले, काय निवृत्त झाले. आणि त्यानंतर या शाळेमध्ये
आम्ही ही संपूर्ण जी टीम आहे तुम्हाला दिसतो आम्ही एकाच वेळेस म्हणजे बदली होण्याची प्रथम वेळ आहे माझ्या आयुष्यातली. 32 वर्ष सेवा माझी झाली, 32 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं, पण या 32 वर्षामध्ये एवढे एक गठ्ठ्यात शिक्षक बदलेली कधीच गेलेले नाही. 2 शिक्षक 3 शिक्षकांची बदली व्हायची. आता आम्ही सर्व चाललो आहोत या ठिकाणी. आता मला जे शिक्षक लाभले या ठिकाणी सुरुवात करतो आमच्या जाधव सरापासून. जाधव सर आणि आमचं म्हणजे नेहमी शाब्दिक असं भांडण व्हायचं नेहमी आमचं. हा काढाजिंग व्हायचं अक्षरशः, पण आमच्यामध्ये कधी कटूत आली नाही, कधीच नाही. तर खूप त्याला मी एक सांगायचो, सर तुम्ही ना गायक व्हायला पाहिजे. नंतर आपल्या वाढवण्यात येईल म्हणजे अतिशय प्रत्येक शिक्षकांबरोबर अतिशय एखाद्या भगिनीप्रमाणे त्या वागायच्या. आम्हाला तिने कधी कोणती कमी होऊन दिली. या ठिकाणी आमच्या ह्या सरपंच ताई अतिशय म्हणजे त्यांनी हे गाव छान हँडल केलं, आम्हाला शिक्षकांनी हँडल केलं. कोणतीही शाळेला कमी त्यांनी येऊन दिली नाही या ठिकाणी. आजही ते म्हणतात शाळेला काय पाहिजे तुम्ही मागा आमच्या करता. नंतर आमच्या या ठिकाणी अध्यक्ष आहेत. अध्यक्षांच्या बाबतीत मी तर कायम सांगतो की असे अध्यक्ष या शाळेला कायम लाभो. हा म्हणजे आशेला म्हणजे आम्हाला खूप उत्साह येतो. म्हणजे असं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं तुम्ही कसं करू शकता. आज त्यांनी इतकी धावपळ केली की स्वतः श्रीगोंद्याला गेले आणि आपल्या शाळेकरता काय पाहिजे त्यांनी आणलेलं आहे. या ठिकाणी शाळेत रंगकाम चालू होतं, अनेक कामं चालू होती, स्वतः ते उभे राहायचे. आम्ही जायचो बिनधास्त घरी, पण स्वतः अध्यक्ष या ठिकाणी राहायचे आणि काम करून घ्यायचे. तर खरंच तुमचा आम्हाला अभिमान आहे. शिंदे सर म्हटलं की आम्हाला JR ची कोणती अडचण येत नव्हती. कोणताही JR कसा असू आणि आमच्या बदल्या व्हाय आमची खूप इच्छा होती. आम्हाला वाटायचं आमच्या घरावर थोडं जावं, परंतु आम्ही शिंदे सरांना विचारायचं सर काय कुठपर्यंत बदली प्रक्रिया आली, कोणती अडचण शिंदे सर आम्ही विचारायचो. त्यांचे गायडन्स आम्हाला यापूर्वी लाभेल, कारण खूप त्यांचा अभ्यास दांडगा या बाबतीमध्ये. आमचे वैद्य सर म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये येतात. तुम्हाला इंटरनेटची ऑनलाईनची कोणती कामं असू या बाबतीमध्ये त्यांचं आम्हाला वेळोवेळ मार्गदर्शन लाभलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक. शाळेचे जसे मुख्याध्यापक तसं शिक्षक स्टाफ असतो. या ठिकाणी भुजबळ सर माझ्या आयुष्यामध्ये जेवढे काही मुख्याध्यापक मला लाभले त्यातले सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून भुजबळ सरांचा मला नामोल्लेख या ठिकाणी करता येईल. कारण त्यांनी एवढ्या ह्या 5-6 महिन्यामध्ये शाळेची जी घडी बसवलेली आहे अतिशय उत्तम अशी बसवलेली आहे. कारण त्यांनी कोणाच्या रागा द्वेष याचा काही विचार न करता त्यांना काय जे वाटतं त्यांनी अतिशय ठामपणे निर्णय घेतले. आणि त्याचाच परिपाक असा आहे की आज आपली शाळा उत्तम प्रकारे चालते. याचं खरोखर श्रेय त्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि असंच त्यांचं हातून यापुढील काळामध्ये आपल्याकडून काम व्हावं अशा आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. जाता तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगतो, लक्ष एकच मिनिट फक्त, की आपण सर्वांनी काय करायचं. आपण शिक्षक येतील जातील बरोबर आहे, परंतु आपण सर्वांनी अतिशय मनपूर्वक काय करायचं आपलं काम म्हणजे आपण अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोबाईल पासून दूर थांबायचं. एक एवढंच वाक्य डोक्यात ठेवा की मोबाईल वापरायचा नाही, ऑनलाईन अभ्यास करायचा नाही, त्या भानगडीत पडूच नका. ज्यांनी ऑनलाईन अभ्यास करायचा प्रयत्न केला ते कधी आयुष्यामध्ये सक्सेस झाले नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणून घरी तुम्ही पालकांकडे आग्रह करू नका का आम्हाला मोबाईलच द्या अभ्यासाकरता. आणि मोबाईलवर शिक्षकांकडून सुद्धा अभ्यास पाठवायचा कधीच आठास करू नका, कारण मोबाईल हे दुहेरी हत्यार आहे. त्याचा उपयोग चांगला केला चांगला पण आहे, परंतु आपल्याला तेवढी जाण नाही. मोठ्या माणसाकडून चुका होतात, म्हणून आपण मोबाईल पासून थोडंसं सावध राहा, लांब राहा. ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस नक्की त्याचा वापर करा. एवढंच तुम्हाला मी सांगतो. खूप चांगला अभ्यास करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई, त्याबरोबर आज या शाळेतून कार्यमुक्त होणारे माझे सगळे सहकारी. 2018 साली या ठिकाणी मी आलो होतो. आल्यानंतर आपला साधारणतः 197 पट होता. तो त्या ठिकाणी पट वाढवण्याचं काम केलं आणि एक शिक्षक आपल्याला अगदी इथल्या मुख्याध्यापकाचा विरोध असताना वाढवल्यामुळे आपल्याला नवले सर त्या ठिकाणी आपल्याला ह्या गावाला 6-7 वर्ष त्यांना इथं काढता आले. त्यानंतर इथल्या खोल्या असतील त्या पाडण्याचं काम केलं. पहिला प्रस्ताव तो केला, त्याला परवानगी मिळत नव्हती, खोल्या सुस्थितीत होत्या. मग JCB आणून त्याला बिळ पाडलं, तेव्हा त्याला परवानगी मिळाली. म्हणजे अशा काही अडचणी त्याचा निलाव केला. आपल्या जवळजवळ 36,000 रुपये त्या काळात पेपरला जाहिरात दिल्यामुळे तो निलाव केला. एक क्रीडांगणाचा प्रस्ताव आहे, आजारी असताना सुद्धा गेलो होतो. ते क्रीडांगणाचं अनुदान माझ्या काळात आलेलं आहे. म्हणजे अशा ज्या योजना बाहेरच्या असतील केंद्र म्हणून 4 वर्ष काम केलं. अगदी सुरुवातीला ते 6वी 7वीचा 73-74 पट राहायचा. आपण त्या ठिकाणी आणखीन एक पदवीधर शिक्षक मंजूर केला, पण कोरोना काळात आपल्याला मिळाला नाही. म्हणजे 7 शिक्षक शाळा
10 शिक्षक नेली आपण. गेल्या वर्षीपर्यंत 9 शिक्षक होती, की आता यंदा 8 होती. आता या वर्षी आता उद्यापासून आपली आणखीन एक शिक्षक कमी झाली, म्हणजे 7 वर राहिली, म्हणजे पट थोडा कमी झाला. मग आपल्या त्यामुळं आपल्याला एक आता स्वयंपाकाच्या त्या ठिकाणी पद वाढवता, परंतु आपण असं मी स्वतः कधी सांगितलं नाही, आज सांगतो ते, कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. शाळा पाहून केंद्रमुखाचं म्हणजे जवळजवळ 20-22 शाळा होत्या, त्याही 4 वर्षे प्रभारी 4 असलेल्या शाळा पाहून त्या काळात आपल्याकडे असं होतं 6वी 7वीला हायस्कूलपेक्षा 2 कोण विद्यार्थी आपल्याकडं जास्त राहायचे. मध्यंतरी ते प्रमाण कमी झालं, म्हणजे त्यांच्याकडे 5वीला जर 40 मुलं असले तर आपली 42 तरी राहायची. एवढा आपण त्या ठिकाणी हायस्कूल असताना सहसा हायस्कूल एका ठिकाणी गावात असे कुठंच नाहीत वर्ग. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एक आजनुजर आपलीच आहे, पण तिथेही त्या ठिकाणी हायस्कूलला जास्त मुलं असतात ती परिस्थिती. परंतु आपल्याला उलटी होती, नाही तर हायस्कूलचे मराठी शाळेचे वर्ग सहसा टिकत नाही. हायस्कूल जर शेजारी असलं तर मराठी शाळेचे वर्ग राहत नाही तर ते हायस्कूलच राहतात. सगळ्या मुलांची तशी भावना असते. परंतु आपण यावर्षी परत आपण हायस्कूलचे सुद्धा 4 मुलं गेलेले परत तिथून जाऊन आले दाखल्यासहित. अशी पहिली केस असेल की हायस्कूलचे एकदा विद्यार्थी गेले की ते दाखले देत नाहीत, मुलं तर नाही देत पण दाखले देत नाही. आपण तेही यंदा प्रयत्न करून त्याही मुलांना आपण या ठिकाणी आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्या यंदा आणखीन एक शिक्षक असतं तर एक कमी झाले आपले, आता 6 आम्ही बदलून गेले, उद्याच्याला आपल्याला 5च येणार आहे. म्हणजे हळूहळू परिस्थिती पट कमी झाल्यामुळे शिक्षक कमी होईल. परंतु आपण आल्यानंतर आधी वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु काही त्या ठिकाणी जास्त किंवा माझं प्रेझेंटेशन करता नाही आलं, त्याच्यामुळे अडचणी मलाच आल्या. त्यामुळे 1-1.5 वर्ष मला परत बाहेर दुसरीकडे जावं लागलं. परंतु परत इथली परिस्थिती किंवा विद्यार्थ्याची मागणी, शिक्षकांचं सहकार्य, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी परत आलो. आणि परत आपण गेल्या वर्षी असं दाखवून दिलं, आता त्या मुली येतात तेव्हा यंदा 8वीला बाहेर जायचं नाही, माझ्या 8वीचा वर्ग चालू करा म्हणायचं. ते म्हणायचे नाही परवानगी मिळाली तरी चालू करा, परंतु आपल्याला त्या अडचणी असतात त्यामुळे करताना आलं. आजही ते आले तरी संध्याकाळी त्यांना 8वीच्या वर्गात कुठं आलं, म्हणजे त्यांची एवढी मानसिकता या ठिकाणी तयार झाली होती, ह्याच शाळेत राहायचं, कुठं जायचं नाही. या ठिकाणी असं हे शिक्षकांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं, त्यांनाही त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही आमच्या या ठिकाणी निरोपाचा कार्यक्रम केला त्याबद्दल सहयोगाचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. निरोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावच्या सरपंच ताई, त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखजी पवार साबळे, त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका, आज या ठिकाणी आपल्या शाळेतून जवळजवळ 6 शिक्षक या ठिकाणाहून बदलून दुसऱ्या शाळेवर जात आहेत आणि त्यांना निरोप देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वांनाच शाळेतून दुसरीकडे जात असताना वाईट वाटतंच, परंतु 2 भाग असतात. आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत तो अतिशय आमच्या गावापासून अति जवळचा भाग आहे, म्हणजे अगदी 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही गेलेलो आहोत. विशेष म्हणजे आपल्या शाळेवरच्याच वाढवणे मॅडम आणि मी एकाच शाळेवर बदली झालेली आहे आमची. त्या ठिकाणी 2 शिक्षकी शाळा आहेत. आणि कदाचित त्याच ठिकाणी आम्ही सेवानिवृत्त होऊ अशी परिस्थिती आहे. तर आपण शैक्षणिक बाबतीमध्ये म्हणायचं म्हटलं तर आत्ताची जी 7वीची बॅच आहे, ही बॅच ज्या वेळेला मी या ठिकाणी 17 जूनला नवले सर आणि मी एकाच दिवशी या शाळेमध्ये आलो आणि त्यावेळेला माझ्याकडे पहिलीचा वर्ग मिळाला. मला योगायोग असा की मी ज्या ठिकाणी गेलोय नशिबाने मला पहिलीचा वर्ग मिळाला आणि जसं चिखलाला आकार देतो आपण अगदी त्याप्रमाणे ह्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला आकार देण्याचं काम करण्याचा योग या ठिकाणी आला. अतिशय चांगली बॅच मला मिळाली. हुशार पण होते सर्व विद्यार्थी आणि 5वी पर्यंत त्यांना मी या ठिकाणी शिकवलं. 6वीत आल्यानंतर सुद्धा मला वाटतं गणित विषय माझ्याकडे घेतला होता आणि 7वी मध्ये आता त्यांचा हिंदी विषय मीच शिकवत होतो. आपला सप्टेंबर एंड पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. चांगल्या पद्धतीने सर्व विद्यार्थी होते. त्याच्यानंतर आता जी बॅच आहे माझ्याकडे इयत्ता 2रीची, यांनाही 2 वर्ष मी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणाहून जात असताना तुम्हाला एकच सांगतो की आता जे शिक्षक या ठिकाणाहून जाणार आहेत त्यांच्याही पुढचे 2 पावलं असणारे, म्हणजे थोडक्यात अतिशय चांगले गुणवंत असे शिक्षक या ठिकाणी आपल्या शाळेला लाभलेले आहेत.
आणि त्यामुळे नवले सरांनी जसं सांगितलं तसं मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे अशी सवय लागलेली की बाबा अरे हे गेले काय आणि मग आता कसं होईल, तर तसं अजिबात काही नाही. अतिशय चांगले शिक्षक या ठिकाणी उद्याच सकाळी या ठिकाणी 10:30 वाजता तुम्हाला सगळे बघायला भेटतील आणि त्यांचं शैक्षणिक कार्य थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येईल. तर अतिशय चांगले शिक्षक आहेत. आम्हाला जाताना तुम्ही या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांनी जो आदर सत्कार केला आमचा, त्याबद्दल तुमचं सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. शिक्षक हे जात नसतात, तर ते कायमचे आठवणीत राहत असतात. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, त्यांनी ज्या काही सूचना दिल्या होत्या, त्यांनी जे काही अभ्यासाबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं, ते सर्व काही ध्यानात ठेवायचं आणि व्यवस्थित आपलं जीवन जगायचं. इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्हालाही सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व बदली झालेल्या सहकार्यांना सुद्धा नवीन शाळेवरच्या शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले जे मुख्याध्यापक आहेत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणचं नियोजन केलं आणि म्हणून त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे सहकारी धुमसर हे आणि फक्त मुख्याध्यापक हे दोघच तुम्हाला जुन्या शिक्षकांमधील शिक्षक म्हणून या ठिकाणी आहेत, तर तेही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इथून पुढचा कारभार करणार आहेत. तर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या गावच्या सरपंच आदरणीय सौ कोमलताई पवार, या आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, या ठिकाणी तुम्ही आम्हाला एक जड अंतकरणाने आज निरोप देत आहात. तेवढंच दुःख आम्हालाही झालेलं आहे. तुमच्या सगळे सारखे चांगले विद्यार्थी सोडून आम्हाला जावं लागतंय, परंतु ही प्रशासकीय अडचण असते. आदेश आल्यावर आम्हालाही तो पाळावा लागतो, नोकरीचा तो एक भाग असतो. या ठिकाणी मी 18/5/2023 रोजी मॅडम आणि आम्ही दोघंही या ठिकाणी हजर झालो. त्यावेळेस योगायोगाने काय झालं होतं की या शाळेवर शिक्षक कमी होते. दोन्ही पदवीधर आणि मुख्याध्यापक या शाळेवर नव्हते आणि वर्ग तर 7 चालवायचे होते. त्या ठिकाणी 5च शिक्षक होते आणि मग नवले सर मुख्याध्यापक म्हणून आम्हाला भेटले. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. आम्ही विचारात पडलो की आता काय करायचं. मोठे वरचे वर्ग होते, मुलांना तर शिक्षकांची गरज होती. ह्या काही मुली बसलेल्या आहेत 8वीच्या, त्याही त्यावेळेस होत्या. परंतु चांगल्या पद्धतीने गावाने आम्हाला सहकार्य केलं, विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं आणि ह्या शिक्षणाचा गाडा तुमचा पुढे चालू राहिला. सर्वांना मी या ठिकाणी माझ्या सहकार्यांना बदली होणार आहे मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्हालाही तुमच्या भावी शिक्षणासाठी शुभेच्छा देतो. चांगला अभ्यास करा मित्रांनो. हे जे युग आहे हे स्पर्धेचं युग आहे, यासाठी शिक्षणामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. आपल्या अंगी नम्रता ठेवा आणि चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा एवढी आहे की ही ह्या वयामध्ये तुम्हाला जाणवत नाही, परंतु तुमचं जे फाउंडेशन आहे, पाया आहे, हा पाया हा जिल्हा परिषद शाळेमध्येच पक्का होतो. त्यासाठी मनाने झटून प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा आणि चांगलं यश मिळवा. एवढे 7वीच्या वर्गाचं खरंच भाग्य आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वर्गाचं भाग्य आहे. सर या ठिकाणी 9-10 वर्ष थांबणार धुमसर आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते 7वीच्या वर्गाला अध्यापन करतात. त्यांचं जोरदार काय त्यांच्याकरता होत्या. खरंच त्यांना जोरदार सर येतात, ते पण खूप सुंदर असं तुम्हाला अध्यापन करणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले साबळे सर आणि एडकी मॅडम यांनी सुद्धा आपल्याला आम्हाला जे काही साथ दिला त्यांचं पण जोरदार अभिनंदन करा. खूप खूप अभिनंदन तुमचं. 18 मे 2023 वैद्य सर आणि मी सोबत शाळेत आले. माझी पहिली शाळा छोटी होती, म्हणजे 25-30 पटाची आमची 4 इयत्तेपर्यंत 30 पटाची शाळा. इथं आल्यानंतर मला एकदम पहिलीचा वर्ग भेटला. पहिलीच्या मुलांना शिकवायला आवडतं मला आणि पहिलीच्या वर्गात मुलं माझ्याकडे 23. सुरुवातीला मी गोंधळूनच गेले. पहिल्यांदा 6 महिने तर मला घशाचाच त्रास चालू झाला. त्या मुलांना फार ओरडावं लागायचं व्हायचं. नंतर मी रुळावले, मुलंही रुळावली आणि आता आज अशी परिस्थिती झाली का आवाज दिला तरी सगळे मुलं शांत बसतात. माझ्याकडे 3रीचा वर्ग आहे, एकदम चुनचुनीत अशी सगळी मुलं आहेत आमची 3रीची. त्यातले विशेष स्मरणात राहतील असे 2 विद्यार्थी मात्र मी कधीच विसरणार नाही. ते म्हणजे आमचा हर्षद पवार आणि शंभू पवार. ही 2 मुलं हुशारही आहेत आणि सगळ्यांच्याच लक्षात राहतील, म्हणजे शाळेच्या लक्षात राहील असं आमचा शंभू आहे. त्याच्याकडे लक्ष द्या.
त्यामुळे त्यांच्या मम्मीला मी आज आवर्जून भेटायला बोलवले. फोनवर माझ्याशी नेहमी संपर्कात असायच्या, पण प्रत्यक्षात त्यांची आणि माझी काही भेट नव्हती. म्हणलं आज तुम्ही मला भेटायला आल्या पाहिजे. ते आलेले आहे, त्याच्याकडे जातीने लक्ष द्या. खूप हुशार आहे, चुनचुनीत आहे आणि एक पाठी आहे. त्याचे लक्ष द्या आणि असं काही समजू नका का मॅडम गेल्या म्हणजे दुसरे शिक्षक ते पण चांगले आहेत. त्यांना पण अधून मधून कॉन्टॅक्ट करत चला, फोनवर संपर्कात राहा. त्यामुळे त्या पण आहेत ना, ते पण शिक्षक चांगले आहेत, त्याच्याकडे लक्षच देतील. खूप हुशार येतो शंभू. आणि काळजी करू नका, खूप चंचल आहे आणि अशीच मुलं मोठी झाल्यावर काहीतरी होतात, नक्की वेगळं काहीतरी करून दाखवतात. सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं. 5वी 6वी 7वीच्या मुली आज ज्या 9वीला गेल्यात त्यांना 7वीला होते मराठी विषय शिकवायला 6 महिने. तेही मुलं खूप छान होती. आमचे सगळे शिक्षक आता सध्याच्या 7वीच्या मुली खूप समंजस आहे. 6वीच्या पण. तुम्ही पुढे भविष्यात तुमचा अभ्यास करा चांगला, आयुष्यात खूप यशस्वी व्हा सगळेजण. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी. आणि आता आज अशी परिस्थिती का एका डोळ्यात हसून एका डोळ्यात हसू, म्हणजे जवळ बदली झाली माझ्या माहेरी बदली झालीये. ज्या ठिकाणी मी 4थी पर्यंत शाळा शिकले तुमच्यासारखी, आज त्याच शाळेत मी अध्यापनासाठी जाणार आहे. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आज सुका तर तुमच्यासारखे विद्यार्थी आज सोडून मला दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समरस व्हावं लागणार आहे. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मुख्याध्यापक सरांनी पण खूप सहकार्य केलं. माझा सगळा स्टाफ, या स्टाफ मध्ये मी एकटी लेडीज होते, पण कधीही मला अनकम्फर्टेबल वाटलं नाही. सगळे अगदी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांनी सांभाळून घेतलं, समजून घेतलं आणि सहकार्य केलं. सर्वांना धन्यवाद देते. हे येळपणाचे ग्रामस्थ सगळे 2 वर्ष झाले सगळे म्हणायचे की येळपण गाव असं, येळपण गाव तसं. येऊन बदली झाली तेव्हा आम्हाला बरेच जण म्हणले ते येळपण नव्हतं भेटायला पाहिजे. पण 2-2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये मला एकदाही असा अनुभव आला की एखाद्या पालकाने माझ्याविषयी तक्रार केली. म्हणजे गाव चांगलं आहे, आपण चांगलं असेल तर सगळेच चांगले असतात. गावही चांगलं आहे, मुलंही चांगले आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच ताई यांचंही वेळोवेळी सहकार्य मिळत जातं आम्हाला. सगळ्यांचे आभार मानते. ह्या येळपणे शाळेचेही आभार मानते. 2 वर्षाचा कार्यकाल ह्या प्रांगणामध्ये खूप चांगला गेला. आणि आता माझ्या जन्मभूमीमध्ये मी जाणार आहे परत, तर तिथेही माझ्या परीने जेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं नक्की देण्याचा प्रयत्न करील. तुम्हा सर्वांचे परत एकदा आभार मानते. आणि आज निरोप घ्यावा लागणार आहे. कदाचित परत येळपण्यात येता येईल, नाही सांगता येत. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. होते फक्त अर्धा तास होता, परंतु वाडेगावांवरून इथपर्यंत ते कच्च्या रस्त्याने मी कसं आलो मलाच माहित नाही. परंतु शेवटचा दिवस होता, सगळ्यांना निरोप द्यायचा होता. त्यामुळं ठरलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 वाजायच्या आधी शाळा गाठायची. आणि तशा पद्धतीने आलो. तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो, थोडा उशीर झाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळपास 2018ला या शाळेमध्ये हजर झाल्यानंतर 7 वर्ष या ठिकाणी मी सेवा केली. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांचं खूप सहकार्य लाभलं. या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते खूप हुशार आहेत. पालक सुद्धा खूप सहकार्य करतात. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व पालकांना, ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. इयत्ता 5वी पर्यंत शिकवलेलं आहे, 1ली ते 5वी. शिकत होतो त्यावेळेस आम्हाला शिक्षक नव्हते काही कारणामुळे. तेव्हा आम्हाला ह्या सर्व शिक्षकांनी खूप सहकार्य, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी त्यांच्या वर्गावरती शिक्षक नसताना ते आमच्या वर्गावर यायचे, वर्ग मोकळा ठेवून, आणि आम्हाला त्यांनी खूप चांगलं शिकवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. ते माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय शिक्षक राहतील सर्वजण. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विद्यार्थ्यांना खूप दुःख झालेलं आहे, परंतु शासकीय नियमानुसार बदली होणे हे अपेक्षित आहे. शिक्षकांनी देखील या शाळेसाठी खूप असे चांगले काम केले आहे. मध्यस्थीच्या काळात वर्गात शिक्षक नसताना, कमी शिक्षक असताना देखील त्यांनी सर्व वर्गांवर व्यवस्थित लक्ष ठेवले आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते व पुढील वाटचालीत सर्व शिक्षकांना शुभेच्छा देते व थांबते. तिथले अध्यक्ष गोरखजी साबळे यांनी सुद्धा वेळात वेळ काढून हा कार्यक्रम घडून आणला. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व इतर शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि